नमस्कार. आज आपण एका खूपच सुंदर आणि तितक्याच अर्थपूर्ण जातक कथेकडे वळणार आहोत. कथेचं नाव आहे सोनेरी खेकडा आणि हत्तीची एकनिष्ठ जोडीदार. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. ही कथा सुरू करण्याआधी एक प्रश्न मनात येतो की खरी निष्ठा, खरी भक्ती ह्यात इतकी ताकद असू शकते का, की ती मोठ्यात मोठ्या शत्रूलाही हरवू शकेल? काय वाटतं? चला, या कथेच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर कथेची सुरुवात होते एका अशा प्रसंगाने जो खरं तर खूपच भीतीदायक आहे. एका लुटारूच्या धोक्यामुळे सगळी परिस्थितीच पालटते आणि एका जोडप्याच्या प्रेमाची, त्यांच्या नात्याची कसोटी लागते. कल्पना करा, प्राचीन श्रावस्ती शहराचा तो काळ. एक जमीनदार आणि त्याची पत्नी आपला प्रवास करत आहेत. सगळं काही अगदी शांतपणे सुरू आहे. आणि मग अचानक वाटेत लुटारूंचा एक गट त्यांच्यावर हल्ला करतो. आता इथे गोष्ट एक वेगळंच वळण घेते. लुटारूंचा जो सरदार असतो ना, तो त्या पत्नीच्या सौंदर्यावर मोहित होतो आणि तिच्या पतीला जीवे मारण्याचा निर्णय घेतो. पण ती स्त्री अजिबात घाबरत नाही. उलट ती धैर्याने त्या सरदारालाच सुनावते, माझ्या स्वामी, जर माझ्यासाठी तुम्ही माझ्या पतीला मारणार असाल तर लक्षात ठेवा, मी सुद्धा विष पिऊन किंवा माझा श्वास रोखून स्वतःचा जीव देईन, पण तुमच्यासोबत मी कधीही येणार नाही. तिची निष्ठा बघा, एखाद्या पर्वतासारखी कणखर आणि अढळ. आणि काय आश्चर्य, तिच्या या धाडसी शब्दांचा, तिच्या या निष्ठेचा त्या लुटारूवर थेट परिणाम होतो. तो तिच्या पतीला जीवनदान देतो. म्हणजे बघा, केवळ तिच्या सद्गुणामुळे त्या दोघांचेही प्राण वाचतात. अविश्वसनीय. बरं, मग हे जोडपं सुखरूप परत येतं आणि घडलेला सगळा प्रकार बुद्धांना सांगतं. तेव्हा बुद्ध फक्त एक स्मित हास्य करतात आणि म्हणतात, तिने असा निस्वार्थ त्याग करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. आणि ह्याच एका वाक्याने एका संपूर्णपणे वेगळ्या, एका जुन्या रहस्यमयी कथेचं दार उघडतं. चला तर मग आपणही हे उडी मारूया वर्तमानातून थेट भूतकाळात आणि जाणून घेऊया त्या पौराणिक कथेबद्दल जी या सगळ्या घटनेच्या मुळाशी आहे. तर या जुन्या जगात दोन प्रमुख पात्र आहेत जे एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. एकीकडे आहे बोधिसत्व हत्ती, जो ज्ञानी आहे, शक्तिशाली आहे आणि एखाद्या जांभळ्या पर्वतासारखा भव्य दिसतो. आणि दुसरीकडे आहे सोनेरी खेकडा, एक क्रूर, जुलमी राक्षस, जो एखाद्या मोठ्या खळ्या एवढा विशाल आहे आणि हत्तींसाठी तर तो जणू मृत्यूच आहे. आता बोधिसत्व हा शब्द आलाय तर त्याचा अर्थ पटकन समजून घेऊया. बोधिसत्व म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जी बुद्धत्व मिळवण्याच्या मार्गावर चालत आहे. आणि आपल्या या कथेत तो महान हत्तीच बोधिसत्व आहे. ही गोष्ट आहे हिमालयातल्या एका मोठ्या तलावाची, ज्याचं नावच खेकड्याचं तळं असं पडलं होतं. का? कारण इथेच तो राक्षसी सोनेरी खेकडा राज्य करायचा. त्याची दहशत इतकी होती की जो कोणी हत्ती त्या तलावाजवळ जायची हिंमत करायचा, त्याची शिकार ठरलेलीच असायची. म्हणजे त्या तलावावर त्या खेकड्याची अक्षरशः हुकूमत होती, एक प्रकारची दहशतच होती. आणि याच दहशतीला, याच जुलमी राजवटीला संपवण्यासाठी आपला नायक बोधिसत्व हत्ती एक मोठं धाडशी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतो. तो तरुण आणि पराक्रमी बोधिसत्व हत्ती ठरवतो की काहीही झालं तरी या खेकड्याला हरवायचं आणि त्याचा जुलूम संपवायचाच. त्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता, आपल्या कळापाला या रोजच्या कायमच्या धोक्यातून मुक्त करायचं. पण हे काम वाटतं तितकं सोपं अजिबात नव्हतं. त्याचे वडील त्याला काळजीने सांगतात, बाळा, तू हे करू शकणार नाहीस. त्यांच्या ह्या एका वाक्यातूनच त्या खेकड्याची ताकद आणि भयानकता किती असेल याचा अंदाज येतो. पण बोधिसत्व फक्त शक्तिशालीच नाही तर बुद्धिमानही होता. त्याने एक जबरदस्त योजना आखली होती. बघा, प्लॅन कसा होता. स्टेप 1, सगळ्या कळापाला तलावाजवळ एकत्र आणायचं. स्टेप 2, खेकडा नक्की हल्ला कधी करतो हे समजून घ्यायचं. आणि त्याला कळतं की हत्ती पाणी पिऊन बाहेर पडताना तो हल्ला करतो. स्टेप 3, मग सगळ्या कळापाला आधी पाण्यात उतरवून खाऊ पिऊ देऊन सुरक्षितपणे बाहेर काढायचं. आणि मग येते स्टेप 4, सगळ्यात धाडसी भाग, स्वतः सर्वात शेवटी जायचं आणि त्या राक्षसी खेकड्यासाठी आमिष बनायचं. आणि आता येतो कथेचा तो क्षण ज्याची आपण वाट बघत होतो. क्लायमॅक्स. योजना अंमलात आणली जाते, सापळा लावला जातो आणि आता खऱ्या निष्ठेची परीक्षा सुरू होणार असते. आणि सापळा यशस्वी होतो. तो प्रचंड खेकडा पुढे येतो आणि बोधिसत्वाचा पाय आपल्या नांगीत घट्ट पकडतो. ती पकड किती मजबूत असेल याची कल्पना करा, जसं काही एखाद्या लोहाराने तापलेला लाल भडक लोखंड एका मोठ्या मजबूत सांडशीत पकडावं, अगदी तशी. आता मृत्यू समोर दिसतोय.
सगळा कळप घाबरून पळून जातोय आणि त्यांच्यासोबत त्याची जोडीदार ती हत्तींसुद्धा. त्यावेळी बोधिसत्व एक आर्त, एक हृदयस्पर्शी हाक मारतो. तो किंचाळतो, अरे सोनेरी नख्यांच्या आणि बाहेर आलेल्या डोळ्यांच्या जीवा, त्याने मला पकडलंय. माझी किंकाळी ऐक. माझ्या प्रिय जोडीदारा, मला असं सोडून जाऊ नकोस. तू तर माझ्यावर इतकं प्रेम करतेस. ती हाक, ती आर्थ किंकाळी ऐकून ती हत्तीण जागेवरच थबकते. तिच्या मनातली भीती कुठल्या कुठे पळून जाते आणि तिची निष्ठा जिंकते. ती मागे फिरते आणि तितक्याच दृढनिश्चयाने उत्तर देते, तुम्हाला सोडून जाऊ? कधीच नाही. मी तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही. माझ्या महान पती, या संपूर्ण जगात तुमच्या इतकं प्रिय मला दुसरं कोणीही नाही. आता बघा, इथे ती फक्त निष्ठा दाखवत नाहीये, तर आपल्या बुद्धीचा, आपल्या चातुर्याचा वापर करते. ती खेकड्याला भुलवण्यासाठी त्याची खोटी स्तुती करायला लागते. ती म्हणते, अरे समुद्रात, गंगेत किंवा नर्मदेत जेवढे खेकडे आहेत ना, त्या सगळ्यामध्ये तूच सर्वश्रेष्ठ आहेस, तूच राजा आहेस. हे मला माहिती आहे. माझं ऐक आणि माझ्या पतीला सोडून दे. आणि ही युक्ती अगदी बरोबर कामी येते. एका मादीच्या आवाजाने आणि त्यातही स्वतःच्या स्तुतीने तो खेकडा पुरता वाहून जातो. तो समोरचा धोका विसरतो आणि त्याची पकड आपोआपच ढिली होते. म्हणजे बघा, त्याचा अहंकारच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरला. आणि हीच संधी होती. बोधिसत्वाने क्षणाचाही विलंब न लावता आपला पाय उचलला आणि त्या खेकड्याच्या पाठीवर इतक्या जोरात आपटला की एकाच फटक्यात त्या जुलमी खेकड्याचा खेळ खल्लास झाला. हा विजय फक्त बोधिसत्वाच्या ताकदीचा नव्हता, तर तो विजय होता त्याच्या जोडीदाराच्या अढळ निष्ठेचा आणि तिच्या अफलातून बुद्धिमत्तेचा. चला तर मग ह्या जुन्या कथेतून आता पुन्हा वर्तमानात परत येऊया आणि आता तो दुवा जोडूया की ह्या पौराणिक कथेचा आणि त्या जमीनदाराच्या पत्नीच्या धाडसाचा नक्कीच संबंध काय आहे. बुद्ध अखेर ते रहस्य उलगडतात. ते सांगतात की त्या मागच्या जन्मात तो बोधिसत्व हत्ती दुसरं कोणीही नसून ते स्वतः होते आणि ती निष्ठावान, ती बुद्धिमान हत्तीन ती होती तीच सद्गुणी पत्नी, जिने तेव्हाही आणि या जन्मातही आपल्या पतीचे प्राण वाचवले. ही कथा संपताना एक खूप मोठा आणि खोल विचार देऊन जाते. जर आपले सद्गुण, आपलं चांगलंपण जन्मोजन्मी आपल्यासोबत प्रवास करत असेल, तर मग आज या क्षणी आपण आपल्या कृतीतून कोणता वारसा मागे ठेवण्याची तयारी करत आहोत.